नमस्कार. चला तर आज आपण अतिशय वेगळ्या पद्धतीने वाळवणाचा हा एक वेगळा असा प्रकार मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आज आपण बनवणार आहोत उपवासासाठीचे कुरकुरे. साबुदाणा आणि बटाट्यापासून हे कुरकुरे तयार होतात आणि खाण्यास एकदम छान चविष्ट लागतात. एकदम खमंग आणि कुरकुरीत आहेत आणि विशेष म्हणजे अजिबात हे तेलकटसुद्धा होत नाही. अशा पद्धतीने तुम्ही एकदाच बनवून वर्ष 2 वर्षासाठी हे साठवून ठेवू शकता. उपवासासाठी हा जो फराळ आहे तो तुम्ही अशा पद्धतीने तयार करू शकता. एकदम खमंग, कुरकुरीत आणि अजिबात तेलकट न होणारे हे उपवासाचे कुरकुरे आज आपण बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. हे उपवासासाठीचे बटाटा आणि साबुदाण्याचे कुरकुरे बनवण्यासाठी मी इथे 1 कप साबुदाणा घेतलेला आहे. नॉर्मल आपण जो साबुदाणा खिचडीसाठी साबुदाणा वापरतो तोच आहे. 1 किलो अर्धा किलोचं प्रमाण हवं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तर 1 कप भरून आपण साबुदाणा घेतला आहे. स्वच्छ 1 ते 2 वेळेस खूप जास्त न चोळता अशा पद्धतीने धुवून घेतला आहे. आणि जसं आपण साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी साबुदाणा भिजत घालतो, थोडंसं साबुदाण्याच्या वरती पाणी आलं पाहिजे असं पाणी घालून आपण या साबुदाण्याला भिजवून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मी साबुदाणा सुरुवातीला धुवून घेतला, त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे आणि आता रात्रभरासाठी आपण हा जो साबुदाणा आहे तो भिजवून घेणार आहोत. तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता हा जो साबुदाणा आहे एकदम मस्तपैकी छान इथे भिजून तयार आहे. अगदी बोटचेपा होईपर्यंत हा आतपर्यंत मऊसूत झालेला आहे आणि अशाच पद्धतीचा साबुदाणा आपल्याला हे कुरकुरे बनवण्यासाठी लागणार आहे. तर आपण साबुदाणा घेतलेला होता. त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहेत उकडलेले बटाटे. तर इथे मी मध्यम आकाराचे 4 ते 5 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत. म्हणजे बटाट्यामध्ये बऱ्याचदा फक्त हाताने जर ते मॅश करून घेतले, कुस्करून घेतले तर बऱ्याचदा काय होतं, बटाट्यामध्ये मोठे तुकडे किंवा चंक्स राहण्याची शक्यता असते. म्हणून आपण अशा पद्धतीने हे बटाटे किसणीवरती किसून घेणार आहोत. म्हणजे मग जेव्हा आपण याचे कुरकुरे तयार करणार आहोत किंवा साच्यामध्ये मशीनमध्ये याला घालू तेव्हा मग ते मध्येच बटाटा चोकअप होणार नाही, अडकणार नाही. त्यासाठी आपण हा बटाटा किसून घेतलेला आहे. अशा पद्धतीने सगळे बटाटे मी इथे किसून घेतलेले आहेत. छान मस्त असा लगदा इथे अजिबात मोठे तुकडे याच्यामध्ये नाही आहे, हा तयार झालेला आहे. ह्याच्या पुढची तयारी म्हणजे आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि ज्या कपाने आपण साबुदाणा मोजून घेतलेला होता त्याच कपाने 1 कप मी इथे पाणी घालते आहे. तर हा 1 कप भरूनच मी साबुदाणा घेतलेला होता, त्याच कपाने आपल्याला तेवढंच घालायचं आहे पाणी. तर 1 कप साबुदाणा असेल किंवा 1 भांडं भरून साबुदाणा असेल तर तेवढंच तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. खूप जास्त सोपं प्रमाण आहे. त्यानंतर अर्धा टीस्पून मी इथे मीठ घातलेलं आहे. मीठ चवीप्रमाणे घालायचं आहे, पण कुठल्याही वाळवणाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ कमी घाला, म्हणजे मग पदार्थ वाळल्यानंतर तो खूप जास्त खारट लागत नाही. त्यानंतर जर तुम्ही उपवासाला जिरं खात असाल तर याच्यामध्ये जिरं घालायचं आहे आणि नसाल खात तर स्किप केलं तरीही चालेल. त्यानंतर मी याच्यामध्ये अर्धा चमचा घालते आहे लाल मिरची पावडर. आणि हो, जर तुम्हाला इथे लाल मिरची पावडर वापरायची नसेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा किंवा हिरवी मिरची सिंपल तुम्हाला मिक्सरला बारीक क्रश करून घ्यायची आणि याच्यामध्ये घातली तरी काही हरकत नाही. तर त्यानंतर पाणी छान खळखळून उकळलेलं आहे. पाणी उकळलं की लगेचच याच्यामध्ये भिजवलेला जो आपण मोकळा करून घेतलेला साबुदाणा आहे तो घालायचा आहे. साबुदाणा मोकळा करून घालायचा अशा पद्धतीने. आणि हो, जर 1 किलो साबुदाण्याचे जरी तुम्हाला हे कुरकुरे बनवायचे असतील तर प्रमाण तुम्हाला इथेच सांगते, खाली तर दिलेलंच आहे. तुम्हाला 1 किलो साबुदाणा जो आहे तो कुठल्याही पातेल्याने किंवा मोठ्या अशा भांड्याने मोजून घ्यायचा आहे. आणि जेवढा साबुदाणा पातेल्यामध्ये भरतोय, समजा 1 पातेलं भरून 1 किलो साबुदाणा जर भरला तर त्याच पातेल्याने तुम्हाला तेवढंच पातेलं भरून पाणी वापरायचं आहे. खूप जास्त सोपं प्रमाण आहे. आणि बटाटेसुद्धा तुम्हाला 700 ते 800 ग्रॅम इथे वापरायला लागतील. तर तुमची जी साबुदाण्याची ही जी रेसिपी आहे किंवा कुरकुरे आहे ते एकदम मस्त खमंग आणि खुसखुशीत होतात. चला तर साबुदाणा आपण गरम पाण्यामध्ये छान मिक्स करून घेतला आहे. 2 मिनिटासाठी झाकणसुद्धा ठेवून घेतलेलं आहे. आणि पाण्याचं प्रमाण याच्यामध्ये खूप जास्त व्यवस्थित मी इथे घातलेलं आहे. अजिबात तुम्हाला जरी पहिल्यांदा ही रेसिपी किंवा कुरकुरे तुम्ही बनवणार असाल तरीसुद्धा अजिबात चुकणार नाही. तर 2 ते 3 मिनटं मी वाफेखाली याला शिजवून घेतलं आहे. त्यानंतर साबुदाणा बघू शकता थोडासा फुललेला आहे आणि एकमेकांना चिकटायला सुरुवात झालेली आहे. तर या स्टेजला तुम्हाला काय करायचं आहे, जे बटाटे आपण मॅश करून घेतलेले होते, उकडलेले बटाटे किसून घेतलेले होते ते याच्यामध्ये घालायचे आहेत. तर सगळे बटाटे याच्यामध्ये आता आपण अशा पद्धतीने घालून घेऊया. बटाट्याचं प्रमाण एकतर समप्रमाणात ठेवा किंवा मग बऱ्यापैकी जास्त बटाटे घातले तर आपले जे कुरकुरे आहे ते जास्त खुसखुशीत आणि कमी तेलकट होण्यास मदत होते. म्हणजे कडक होणार नाहीत, म्हणून बटाट्याचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलेलं आहे. अशा पद्धतीने पोटॅटो मॅशरने आपण हे सगळं साहित्य
साहित्य एकदा मिक्स करून घेऊया, म्हणजे एखाद दुसरी जर गुठळी किंवा साबुदाण्याच्यामध्ये सुद्धा गाठी राहिल्या असतील तर त्यासुद्धा अशा पद्धतीने मोडून निघतील. तर व्यवस्थितपणे आपण या सगळ्या गाठी किंवा गुठळ्या मोडून घेऊया. सगळं साहित्य एकदम छान मस्तपैकी आपण 7 ते 8 मिनिटांसाठी शिजवून घेतलेलं आहे. आता हे साबुदाणा बटाटा त्याचे कुरकुरे तयार करण्यासाठीचं मिश्रण इथे तयार झालेलं आहे. हे तयार आहे की नाही याच्यासाठी चमचा याच्यामध्ये उभा खोचून बघायचा, एकदम टाईट छान उभा राहतो, याचा अर्थ आपलं मिश्रण तयार आहे. त्यानंतर दुसरी एक टेस्ट करू शकता. हे मिश्रण तयार झालं आहे की नाही हे ओळखण्यासाठी थोडासा पाण्याचा ओला हात करून घ्यायचा आणि मिश्रणाची अशी गोळी किंवा थोडासा हात लावून बघायचा. हाताला चिकटलं नाही पाहिजे, म्हणजे तुमचं मिश्रण इथे कुरकुरे बनवण्यासाठी रेडी आहे. तर आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि आपण आता कुरकुरे पाडण्यासाठी हा जो चकलीचा साचा मिळतो तो मी घेतलेला आहे. तर त्यानंतर मी त्याच्यामध्ये एक जी स्टार आकाराची किंवा चकलीची चकती असते ती घातलेली आहे. आणि हो जर तुमच्याकडे साचा नसेल तर तुम्ही कुठल्याही दुधाची किंवा मिठाची पिशवी, थोडीशी जाडसर असलेली प्लॅस्टिकची पिशवी घेतली तरीही चालेल. त्यामुळे सुद्धा तुम्ही आरामात विदाऊट मोल्ड किंवा विदाऊट साचा हे कुरकुरे आहे ते बनवू शकता. मिश्रण खूप जास्त गरम असेल, थोडं कोमट झाल्यानंतर कुरकुरे बनवून घेतले तरीही चालतील, किंवा मग साच्याला थोडासा एखादा कॉटनचा नॅपकिन किंवा रुमाल गुंडाळला आणि अशा पद्धतीने कुरकुरे पाडून घेतले तरीही चालेल. तर बघू शकता मी एक तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त घरामध्ये छोट्याशा प्लॅस्टिकच्या शीटवरती अशा पद्धतीने कुरकुरे बनवून दाखवत आहे. तर फक्त तुम्हाला गोल आकारातही नाही, फक्त उभ्या रेषा तुम्हाला अशा पद्धतीने पाडून घ्यायच्या आहे. जेवढ्या लांबट किंवा जेवढे लांब आकाराचे कुरकुरे तुम्हाला हवे असतील तेवढे लांब तुम्हाला अशा पद्धतीने पाडून घ्यायचे आहे. बनवायला अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे, वाळवणाचा प्रकार आहे. उपवासासाठी मस्त खमंग आणि कुरकुरीत अगदी कमी वेळात तयार होणारे हे उपवासासाठीचे कुरकुरे आहेत. आता आपण अशाच पद्धतीने उन्हातही जास्त प्रमाणात मी घालून घेतलेले आहेत. त्यानंतर आता हे 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घेतल्यानंतर तुम्हाला हे कुरकुरे कसे दिसतात ते दाखवते. मस्त एकदम कडकडीत छान उन्हामध्ये वाळल्यानंतर हे मस्त छान आतपर्यंत सुकलेले आहेत, वाळलेले आहेत. अजिबात ओलसरपणा याच्यामध्ये राहिलेला नाही आहे. आता तुम्हाला हे पटकन तळून दाखवते. मस्त गरमागरम तेलामध्ये हे कुरकुरे अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत. उपवासासाठीचा झटपट असा हा पदार्थ तयार होतो आणि खाण्यासही अप्रतिम लागतो. मस्त खुसखुशीत होतात. अजिबात याच्यामधले साबुदाणे कडक राहत नाहीत, कारण आपण याच्यामध्ये जास्त प्रमाणात बटाटा घातलेला होता. तर अशा पद्धतीने आजचा हा वाळवणाचा प्रकार तुम्हाला कसा वाटला, किंवा आजचे हे उपवासाचे साबुदाणा आणि बटाट्याचे कुरकुरे तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूप जास्त साधी, सोपी आणि चविष्ट, खमंग, खुरकुरीत अशी रेसिपी आहे. आता हे किती जास्त कुरकुरीत झालेले आहे याच्या आवाजावरूनच तुम्हाला कळत असेल. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. चला मंडळी, भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.